श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता आणि त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संताला विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेमध्ये मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर या यातनेतून तो मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती आणणार कोण, असा प्रश्न प्रत्येक गावकऱ्यांच्या समोर उभा राहिला. संताचं हे विधान ऐकून निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावला आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा काही क्षणामध्येच मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्वजण चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणलीस? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू माती कशी काय घेऊन आणलीस किंवा कशी आणलीस? अशा प्रकारचा प्रश्न त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारला. लहान मुलाने सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जो स्वर्ग आहे तो इतर कुठेही नाही. यामुळे मी माझी आई उभे असलेल्या जागेवरून आणलेली आहे. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा मिळवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंत देखील तुम्हाला निराश केल्याशिवाय राहणार नाहीत. कुठलंही दान धर्म केल्यानंतर मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. प्रत्येक व्यक्तीनं ही गोष्ट आपल्या स्मरणामध्ये ठेवली पाहिजे. तुम्ही संपूर्ण दुनियेला जरी चुकवत असाल, पण तुमच्या मातेच्या डोळ्यामध्ये जर अश्रू असेल तर सर्व काही व्यर्थ आहे. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयानं ठेवलं पाहिजे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्यांचे दोष काढले तरीही तो आपल्याला काहीच बोलत नाही. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरीही त्याला त्याचं वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगाला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडते, कारण शक्ती येणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायची सवय असते आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल, असं स्वामी सांगतायत. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्यांच्यावर घाला घातलाच म्हणून समजा. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे.
परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा कुठल्याही गोष्टी आड येत नाहीयेत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व असते ते आड येत असते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे आणि ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसतो तो विरक्त. तो परमात्म्यानं दिलेला आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेतून राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंतांचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती करता येत नाही असं स्वामींचं म्हणणं आहे. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाचे चांगले स्थान असलं पाहिजे असं स्वामी या जगतातील प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितात. आपल्या यातना दूर करायच्या असतील, आपल्या मनातील घालमेल दूर करायला पाहिजे आणि समाधानी राहायला पाहिजे, तरच मनावर ताबा मिळवण्यासाठी या मंत्राचं पठण प्रत्येक व्यक्तीनं करावं असं स्वामी आपल्या प्रत्येक संदेशामधून सांगतायत. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य, आहे रे मना आतर्क्य. अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. अज्ञा विना कळ ही ना येई, त्याला परलोकी ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय पळू दे, उगासीच भीतो भय पळू दे. वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा. नको घाबरू तू बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेस हित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानी दितीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घाई आठवी रे प्रचिती न सोडती, तया जया स्वामी घेतील हाती.
अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.